याच्यावरती काही विचारलं जाऊ शकतं. व्हॉट इज डाईंग डिक्लरेशन, और व्हेन डाईंग डिक्लरेशन इज ॲडमिसिबल, किंवा डिस्कस द एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू ऑफ डाईंग डिक्लरेशन, असं तुम्हाला मेन्सला विचारते असतात क्वेश्चन. पण 100% हा प्रश्न कुठल्या ना कुठल्या एक्झामला विचारणार, आयदर प्री, मेन, ओरल, या 3 स्टेजपैकी कुठेही. एव्हिडन्स म्हणलं की पटकन आठवते 32 सगळ्यांनाच. सोपं ना विचारायला. मग हे 32 काय नेमकं, तर या 32मध्ये 32 वाचण्याच्या पूर्वी, सेक्शन 32 सुरू करण्याच्या पूर्वी याच्यामध्ये एक क्लास ऑफ पर्सन त्यांनी दिलेला आहे, तो पाहणं गरजेचं आहे. त्याच्या हेडिंगमध्येच केसेस इन विच स्टेटमेंट ऑफ रिलेव्हंट फॅक्ट बाय पर्सन who is dead or cannot found etc is relevant. अशा केसेस, त्या केसेसमध्ये केलेली स्टेटमेंट रिलेव्हंट ठरू शकतात. अशा व्यक्तींनी, जी व्यक्ती मृत पावलेली आहे किंवा आढळून येत नाही, मिळून येत नाही, etc ही रिलेव्हंट असतात, असं हा सेक्शनचं हेडिंग 32 आपल्याला सांगतो. हेडिंग समजलं आता? सिम्पल आहे. नाव आता इथून थोडंसं लक्ष द्या. स्टेटमेंट, रिटर्न और वर्बल, रिटर्न लिखित, वर्बल कशाबद्दलची, ऑफ रिलेव्हंट फॅक्ट. स्टेटमेंट ऑफ रिलेव्हंट फॅक्ट made by person who is dead or who cannot be found or who has become incapable of giving evidence or whose attendance cannot be procured without expenses or delay. अशा 4 वर्गातल्या व्यक्तींनी केलेलं स्टेटमेंट जे की रिलेव्हंट ठरू शकतं. कोणते कोणते व्यक्ती? हु इज डेड, कॅनॉट फाउंड, हुज अटेंडन्स cannot be procured without delay or expenses, and 4th one, who has become incapable of giving evidence. जो कोणी व्यक्ती मृत पावलेली आहे, जी व्यक्ती आढळून येत नाही, जी व्यक्ती ही पुरावा देण्यास असमर्थ ठरलेली आहे, ड्यू टू ओल्ड एज किंवा ड्यू टू इन्सॅनिटी. घटना घडली त्यावेळेस तो चांगला होता, पण नंतर त्याच्या मेंदूला धक्का लागला, मार लागला आणि आता तो बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही, म्हणजेच ही इज इनकॅपेबल टू गिव्ह एव्हिडन्स. अँड लास्ट वन, हुज अटेंडन्स कॅनॉट बी प्रोक्युअर्ड विदाउट एक्सपेन्सेस ऑर डिले, ज्याला थोडा खर्च किंवा विलंब केल्याशिवाय न्यायालयात आणणं, हजर करणं शक्य होणार नाही. साहेब गेले US ला, ग्रीन कार्ड घेतलं तिकडंच, आणि त्याची साक्षरता आपल्याला द्यायची. तर अशा व्यक्तींची केलेली स्टेटमेंट्स 4 क्लास, या क्लासमधील 4 व्यक्ती, 4 प्रकारचे व्यक्ती. फर्स्ट वन डेड, सेकंड वन, थर्ड वन incapable for giving evidence, and last one, whose attendance cannot be procured without expenses or delay. आता एवढे 4 लक्षात ठेवा. आता 32(1) ते 32(8) या सब क्लॉजला या 4 पर्सननी केलेली स्टेटमेंट, आयदर रिटन ऑर वर्बल, these statements are relevant, असा सेक्शन 32 सांगतो. 32(1) नाव. आता या 32(1) ते 8 पैकी त्यातल्या त्यात पुन्हा अजून 32(1) लाडका. 32(1) फार लाडका, 100% विचार. वेन इट रिलेट्स टू कॉज ऑफ डेथ. आता वेन इट म्हणजे कोण? स्टेटमेंट. म्हणजे याचा संबंध कशाशी आलेला आहे? मृत्यूच्या कारणाशी संबंधित असलेलं स्टेटमेंट. कोण केलेलं आहे?
वरचे 4 लोकांनी केले. शुअर शॉर्ट हू इज डेड. सो वेन द स्टेटमेंट इज मेड बाय अ पर्सन ॲज टू कॉज ऑफ हिज डेथ. आता हे मेल्याच्या नंतर नाही बरं का, मरण्याच्या पूर्वी केलेली स्टेटमेंट आहेत, हे लक्षात ठेवा. वेन द स्टेटमेंट इज मेड बाय पर्सन ॲज टू कॉज ऑफ हिज डेथ ऑर ॲज टू एनी सर्कमस्टन्सेस ऑफ द ट्रान्झॅक्शन विच रिझल्टेड इन हिज डेथ, in case in which the case cause of that person's death comes into question. ज्या प्रकरणामध्ये त्या व्यक्तीच्या मृत्यूचा प्रश्न चिन्ह उपस्थित झालेलं आहे त्या केसमध्ये जर त्या ज्या व्यक्तीनं स्टेटमेंट केलेलं आहे कशाबद्दल, त्याच्या मृत्यूच्या कारणाबद्दल किंवा ज्या ट्रान्झॅक्शनमुळं, एक मिनिट, ज्या सर्कमस्टन्सेस ऑफ ट्रान्झॅक्शन विच रिझल्टेड इन हिज डेथ असं म्हणलेलं आहे, ज्या घडामोडीचा पर्यावसन त्याच्या मृत्यूमध्ये झाला त्या घडामोडी त्यांना सांगणं. सरळ सांगेल ना, डायरेक्ट काय सांगेल नाही, त्यानं मला पॉझनिंग केली आणि मला बहुतेक वाटतं आता मी मरणारच आहे. म्हणजे ही वॉज अंडर द एक्सपेक्टेशन ऑफ डेथ, आणि मग तशा परिस्थितीला अधीन राहून त्यानं केलं ते स्टेटमेंट आहे. फर्दर आपण एवढा पार्ट समजून घेऊ अगोदर. वेन द स्टेटमेंट इज मेड बाय पर्सन ॲज टू कॉज ऑफ हिज डेथ ऑर ॲज टू एनी ऑफ द सर्कमस्टन्सेस ऑफ द ट्रान्झॅक्शन विच रिझल्टेड इन हिज डेथ इन अ केस इन विच द कॉज ऑफ दॅट पर्सन्स डेथ कम्स इन टू क्वेश्चन. ज्या कामामध्ये, ज्या केसमध्ये एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणाबाबतचा प्रश्न उपस्थित झाला असेल त्या केसमध्ये जेव्हा त्या व्यक्तीने आपल्या मृत्यूच्या कारणाविषयी केलेलं कथन किंवा ज्या घडामोडीचं पर्यावसन त्याच्या मृत्यूमध्ये होऊ शकते त्या सांगितलेल्या घडामोडी या रिलेव्हंट असतील. थोडा पार्ट समजला का? आता नेक्स्ट पार्ट, सच स्टेटमेंट्स आर रिलेव्हंट. सच स्टेटमेंट कुठले हे आता आपण पूर्वी सांगितलेले. सच स्टेटमेंट्स आर रिलेव्हंट वेदर द पर्सन हू मेड देम वॉज और वॉज नॉट ॲट द टाइम वेन दे वर मेड अंडर द एक्सपेक्टेशन ऑफ डेथ. त्यावेळी त्यानं स्टेटमेंट केली जेव्हा की तो मृत्यूच्या छायेमध्ये होता, म्हणजे त्याचा मृत्यू होणं अपेक्षित होता. नेक्स्ट, अँड व्हॉट एव्हर मे बी द नेचर ऑफ प्रोसिडिंग इन विच द कॉज ऑफ डेथ कम्स इन टू क्वेश्चन. मग त्या दाव्याचं, त्या प्रोसिडिंगचं स्वरूप कसलंही असो, ज्या ज्या केसेसमध्ये त्या व्यक्तीच्या मृत्यू संबंधातला प्रश्नचिन्ह किंवा प्रश्न उपस्थित झाला असेल तर त्या व्यक्तीनं केलेलं स्टेटमेंट हे रिलेव्हंट असेल, दॅट इज अ रिलेव्हंट फॅक्ट. एक तर तो डायरेक्ट सांगेल मृत्यूचं कारण कॉज ऑफ डेथ, किंवा ज्या घडामोडीचं पर्यावसन त्याच्या मृत्यूमध्ये झालं. उदाहरण, मला ए काय सांगतो, मला बी आणि सी डी तिघांनी मिळून मला मारहाण केलेली आहे आणि त्या बीनं रॉड काढला, माझ्या डोक्यामध्ये मारला सबरूनच. देर इज अ ट्रान्झॅक्शन किंवा सर्कमस्टन्सेस ऑफ ट्रान्झॅक्शन. तो सरळ सरळ सांगतो बीच्या हातात रॉड होता आणि त्यानं मला मारला. सो दिस स्टेटमेंट इज रिलेव्हंट अंडर सेक्शन 32 सबसेक्शन 1 ऑफ ॲक्ट. समजते का नाही? परत एक वेळ सांगू. एक उदाहरण, द क्वेश्चन इज वेदर ए वॉज मर्डर्ड बी or A dies of injuries received in a transaction of course of which she was raped. The question is whether she was raped by B. Here in both cases the statement made by A as to cause of her death is relevant as to the case of murder or rape. ज्या कुठल्या केसमध्ये त्याचा रिलेव्हन्सीला गरज पडेल, ज्या ठिकाणी तो प्रश्न उपस्थित होईल, मग त्या ठिकाणी त्या स्टेटमेंट त्या बीचं स्टेटमेंट हे
सॉरी एज अ स्टेटमेंट हे रिलेव्हंट ठरेल. एक मिनिट प्रत्येक वेळेस सांगतो तुम्हाला. सेक्शन 32 ऑफ द ऍक्ट इट क्लिअर्स इफ एनी स्टेटमेंट इज मेड बाय पर्सन regarding his cause of death and if the person making it is dead, the statement made by such persons are relevant. आता 32 आपण एक ओव्हरलुक एक दृष्टिक्षेप टाकू याच्यावरती. 32 काय सांगतो नेमका, तर 32 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीनं त्याच्या मरणाच्या पूर्वी त्याच्या मरणाचे कारणं सांगितलेली असतील तर ते स्टेटमेंट हे रिलेव्हंट ठरतात. म्हणजे माणूस मेल्यानंतर सुद्धा त्याला न्याय मिळावा असं एक मोठं उद्दिष्ट या कायदे प्रोव्हिजनचं आहे. द स्टेटमेंट विल बी रिलेव्हंट इन एव्हरी केस ऑर प्रोसिडिंग इन विच द कॉज ऑफ दॅट पर्सन्स डेथ कम्स इन टू क्वेश्चन. फर्दर सेक्शन 32 further states that such statements are relevant though the person who made them was or was not under the expectation of death, and such statements or declarations are called as dying declaration. Okay, now in simple word, dying declaration means the statement of person who has died explaining the circumstances of his death. एवढं तरी तुम्हाला सुरुवातीला सांगता आलं पाहिजे. व्हॉट इज डाइंग डिक्लेरेशन, त्यांचा प्रश्न असा देणार तुम्हाला. मग त्यावेळेस तुम्ही उत्तर असं दिलं पाहिजे की द स्टेटमेंट ऑफ पर्सन हू हॅज डाईड एक्सप्लेनिंग द सर्कमस्टान्सेस ऑफ हिज डेथ. असा व्यक्ती ज्यानं मरण्याच्या पूर्वी कुठल्या परिस्थितीमध्ये त्याचा मृत्यू झाला, त्या मृत्यूची परिस्थिती किंवा त्याचं कारण सांगून मेला असेल तर त्याचं ते सांगणं म्हणजेच डाईंग डिक्लेरेशन होय. समजतंय? 32(1) संपला. आणि याच्यामध्ये खुशालराव वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र एक केस आहे आणि शरद सारडा वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र एक केस आहे. या दोन केसेस तुम्ही वाचा. खुशालराव वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र नेटवर टाका, लगेच घेऊन जाईल ते. आणि शरद सारडा वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. So, in this case, Supreme Court held and laid down certain principles regarding the question whether a conviction can be solely based on dying declaration. हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. Whether a conviction can be solely based on dying declaration. म्हणजे समजा त्या विक्टिमनं डाईंग डिक्लेरेशन दिलेलं आहे आणि त्यावेळेस तिचे आईवडील किंवा अदर विटनेसेस आर नॉट गोइंग टू सपोर्ट द केस ऑफ प्रॉसिक्युशन, दे आर हॉस्टाईल. तर मग सोल कन्व्हिक्शन, काय म्हणायचं त्याला, सोल बेसिस फॉर कन्व्हिक्शन ऑफ दॅट डिक्लेरेशन. म्हणजे फक्त आणि फक्त तिनं दिलेल्या त्या डाईंग डिक्लेरेशनवरच त्याला शिक्षा द्या असं देखील सांगितण्यात आलेलं आहे. जनरली एव्हिडन्समध्ये काय म्हणतो आपण, पुरावा घेत असताना द विटनेस इट शुड बी द एव्हिडन्स गिव्हन बाय विटनेसेस शुड बी कॉरोबरेट विथ इच अदर. आणि बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच केसेसमध्ये हुंडाबळी, डावरी डेथ, त्या विक्टीमनं स्टेटमेंट दिलेलं असतं पण नंतर तिचे आईवडिलांना काहीतरी इंड्युसमेंट, थ्रीट, प्रॉमिस वगैरे वगैरे हा प्रकार घडून त्यांना न्यायालयासमोर जेव्हा ते येतात त्यावेळेस त्यांची साक्ष ही बदललेली असते. तिथं गेली बिचारी
मग त्याची काही मजबुरी असेल, वॉट एव्हर मे बी, त्या आईवडिलांनी देखील तिच्या केसला सपोर्ट केलेला नाही, प्रॉसिक्युशनच्या केसला सपोर्ट केलेलं नाही, तर त्यावेळेस मग कोर्टानं फक्त सोल बेसिस फॉर कन्व्हिक्शन म्हणून त्या विक्टिमचं डाईंग डिक्लेरेशन कन्सिडर केलं आणि शिक्षा दिली. ही शिक्षा होऊ शकते वेदर अ कन्व्हिक्शन कॅन बी बेस्ड ऑन सोलली बेस्ड ऑन डाईंग डिक्लेरेशन. येस. त्या केसेस वाचून घ्या. केसेस मोठ्या मोठ्या आहेत, चांगल्या आहेत आणि तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. नाव नेक्स्ट वन, सेक्शन 32(2). सेक्शन 32(2). आता हे जे आपण सुरुवातीला पाहिलं ना, स्टेटमेंट मेड बाय पर्सन, डेड, इनकॅपेबल, नॉट फाउंड आणि ते कॅनॉट बी प्रोक्युअर्ड विदाउट एनी डिले ऑर एक्सपेन्सेस, हे 4 प्रकारच्या व्यक्तींनी केलेले स्टेटमेंट. आता ते हेडिंग लक्षात ठेवा आणि 32(2) कडे या. ऑर इज मेड इन द कोर्स ऑफ बिझनेस. आता ऑर इज मेड म्हणजे काय? स्टेटमेंट कोणी केले? सुरुवातीला सांगितले, सेक्शनच्या सुरुवातीला आपण जे क्लास ऑफ पर्सन पाहिला त्यांनी केलेले स्टेटमेंट आहेत. वेन द स्टेटमेंट कॅन बी मेड बाय सच पर्सन त्यांनी केलेले स्टेटमेंट्स आहेत. कुठं? इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस अँड इन पर्टिक्युलर इट कन्सिस्ट ऑफ एनी एंट्री ऑर मेमोरंडम मेड बाय हिम. आता हे खूप लेंदी प्रोव्हिजन आहे. आधी मी पूर्ण सांगतो, परत तुम्हाला एक्झाम्पल देतो, परत सांगतो. वेन द स्टेटमेंट कॅन बी मेड बाय सच पर्सन, statement was made by such person in the ordinary course of business and in particular when it consists of any entry or memorandum made by him in book kept in the ordinary course of business. त्याच्या दैनंदिन कामाचा एक भाग म्हणून त्यानं त्या ठिकाणी त्याची नोंद घेतलेली आहे. or in discharge of professional duty or of an acknowledgement written or signed by him of the receipt of money, goods and securities of property of any kind, or a document used in commerce signed by him, or of the date of letter or other document usually dated, written or signed by him. ही एवढ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत. याच्यामध्ये त्या वर्गामधल्या कुठल्याही व्यक्तीनं केलेलं स्टेटमेंट, हे स्टेटमेंट रिलेव्हंट असेल. एक उदाहरण देतो. द क्वेश्चन इज ॲज टू द डेट ऑफ बर्थ ऑफ ए. या एचा जन्म कोणत्या तारखेला झाला हा प्रश्न न्यायालयासमोर उपस्थित झाला. अँड एंट्री इन द डायरी ऑफ DGO, डिलिव्हर्ड सर्जन, ज्यांना कोणी त्यावेळेस सर्जरी केली असेल, प्रेग्नन्सीच्या वेळेस, त्याच्या आईच्या प्रेग्नन्सीच्या वेळेस, हू वॉज द डॉक्टर कन्सर्न, त्या मेडिकलला डॉक्टर प्रॅक्टिशनरना त्याच्या रेकॉर्डला सर्जन त्याच्या रेकॉर्डला त्याचा कोर्स ऑफ बिझनेस म्हणून आज 1 तारखेला बी आली आणि तिनं सी नावाच्या मुलाला जन्म दिला. त्याची ते एंट्री, तारीख, वेळ, तिचं नाव, पत्ता वगैरे एक नोंद दवाखान्यामध्ये असते, माहिती आहे का नाही? कंपल्सरी असते. मग ती नोंद कोण केली आहे? ते सर्जननं. म्हणजेच काय? अँड एंट्री इन अ डायरी ऑफ सर्जन रेग्युलरली केप्ट बाय हिम in course of business stating that on a given date he attended the mother of A and delivered her of son. त्याच्या दैनंदिन रोजनिशीनुसार, दवाखान्याच्या रेकॉर्डनुसार या तारखेला ही ए तिथं आली होती आणि त्यानं तिला मेडिकल ट्रीटमेंट दिली आणि मग तिला हा मुलगा झाला होता. अशी जी त्याची नोंद आहे ती नोंद म्हणजेच काय? द स्टेटमेंट मेड बाय सच पर्सन इज रिलेव्हंट. तुम्ही म्हणाल सच पर्सन अशी त्यानं त्याचा मृत्यू व्हावा असं काही आहे का? किंवा तो सापडून येणार नाही असं काही आहे का? किंवा तो इनकॅपेबल होईल असं काही आहे का? असं काहीच नाही. जर असं असेल तर सच पर्सन म्हणलं म्हणजे हा जर सर्जन या 4 प्रकारामध्ये मोडत असेल
तर त्यानं केलेलं ते स्टेटमेंट हे रिलेव्हंट आहे. दिस इज 32(2). हे तुम्हाला एवढं डिटेल कोणी विचारणार नाही. 32 हो 32(3) नाव. ऑर अगेन्स्ट द इंटरेस्ट ऑफ मेकर, अगेन्स्ट द इंटरेस्ट ऑफ मेकर, when the statement is against the pecuniary or proprietary interest of the person making it, or when, if true, it would expose him or would have exposed him to criminal prosecution or to suit for damages. उदाहरण, the question is whether A and B were legally married. A आणि B हे legally पती आणि पत्नी आहेत किंवा कसे, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. द स्टेटमेंट ऑफ डिसीज्ड क्लर्जीमन, क्लर्जीमन द प्रिस्ट, धर्मगुरू, द स्टेटमेंट ऑफ डिसीज्ड क्लर्जीमन दॅट ही मॅरिड दॅम अंडर सच सर्कमस्टान्सेस दॅट द सेलिब्रेशन वुड बी, सोलमनायझेशन वुड बी अ क्राईम इज रिलेव्हंट. त्या धर्मगुरूचं म्हणणं असं आहे, स्टेटमेंट आहे की हो मी त्या ए आणि बीचं लग्न लावून दिलं होतं, परंतु ज्या परिस्थितीमध्ये मी ते लग्न लावून दिलं होतं त्या परिस्थितीनुसार तशा प्रकारच्या लग्नाला कायद्यानं मान्यता दिलेली नाही, वय कमी असेल, तर इट बिकम्स रिलेव्हंट. म्हणजे जे शेवटचा पार्ट सांगितला, इट वुड हॅव एक्सपोज हिम टू क्रिमिनल प्रॉसिक्युशन. आता त्यांना पण आला मध्ये आरोपी म्हणूनच, ठीक आहे. आता हा एक मयत आहे, असं जर कुणी केलं असेल ज्या लग्नाला परमिशन नाही किंवा जे लग्न हे चुकीचं आहे, इट इज ऑफेन्स. ज्या परिस्थितीमध्ये ते लग्न त्यांना लावून दिलं त्यामुळं जर ते कुठला गुन्हा घडत असेल तर मग त्यावेळी त्या पती पत्नीसोबत तो पंडित किंवा तो स्वामी किंवा तो भटजी किंवा तो धर्मगुरू तो देखील आरोपी म्हणून येऊ शकतो. अशा व्यक्तीने केलेलं स्टेटमेंट, वेन द स्टेटमेंट इज अगेन्स्ट द पेक्युनरी ऑर प्रोप्रायटरी इंटरेस्ट ऑफ पर्सन मेकिंग इट, जो कोणी करतो त्याच्याच इंटरेस्टच्या अगेन्स्टमध्ये, ऑर वेन इफ ट्रू इट वुड एक्सपोज हिम or would have exposed him to criminal prosecution or to suit for damages. येते का लक्षात? नाही? कोण सांगतं? हे आपलं झालेलं आहे पूर्वी ॲडमिशनमध्ये, प्रोप्रायटरी और पेक्युनरी इंटरेस्ट, दॅट स्टेटमेंट त्याच टाईपमध्ये. ठीक आहे, वाचून या. नेक्स्ट क्लॉज 4, और गिव्स ओपिनियन ॲज टू पब्लिक राईट और कस्टम और मॅटर्स ऑफ जनरल इंटरेस्ट. आता स्टेटमेंट कसं आहे, एक ओपिनियन देतं, गिव्ज अॅन ओपिनियन कशाबद्दलचं, पब्लिक राईट और कस्टम और मॅटर्स ऑफ जनरल इंटरेस्ट, सर्वसामान्य हिताची प्रकरणं, किंवा एखादा कस्टम, एखादा पब्लिक राईट याच्याबद्दलचं ओपिनियन दर्शविणारं स्टेटमेंट. वेन द स्टेटमेंट गिव्ज द ओपिनियन ऑफ एनी सच पर्सन, सच पर्सन हे 4 कशाबद्दल दिलं त्यानं, ॲज टू द एक्झिस्टन्स ऑफ एनी पब्लिक राईट, कस्टम और मॅटर्स ऑफ जनरल इंटरेस्ट ऑफ एक्झिस्टन्स ऑफ विच इफ इट एक्झिस्टेड ही वुड बी अवेअर and when such a statement was made before any controversy as to such right or custom or matter had arisen. म्हणजे त्या ठिकाणी जो कुठला पब्लिक राईट आहे, कस्टम आहे, याची कॉन्ट्रोवर्सी अराईज होण्याच्या पूर्वीच एखाद्या व्यक्तीनं केलेलं स्टेटमेंट जे की त्याच्या मताद्वारे असं दर्शवितं की दॅट पर्टिक्युलर पब्लिक राईट वॉज देअर, एक्झिस्टन्स ऑफ पब्लिक राईट, कस्टम और मॅटर्स ऑफ जनरल इंटरेस्ट वॉज इन एक्झिस्टन्स, असं जर सांगणारं त्याचं ते स्टेटमेंट आहे. आणि ते स्टेटमेंट त्यानं केव्हा केलेलं आहे, त्या मॅटरमधली कॉन्ट्रोवर्सी येण्याच्या पूर्वीच. जर ते स्टेटमेंट त्यानं केलेलं असेल तर मग मात्र त्या स्टेटमेंटला रिलेव्हन्सी येईल. आणि तो पर्सन कोण, सच पर्सन. सच पर्सन हे 4 प्रकार, ह्या 4 प्रकारामध्ये मोडणारा.
उदाहरण, अ क्वेश्चन इज वेदर अ गिवन रोड इज द पब्लिक वे. हा सरकारी रस्ता आहे किंवा कसे, हा प्रश्न उपस्थित झाला. अ स्टेटमेंट मेड बाय ए. ए कोण आहे? डिसीज्ड हेडमन ऑफ विलेज, त्या गावचा प्रमुख, जो की मयत आहे, पण त्यानं त्यावेळेस सांगून ठेवलं की द रोड वॉज पब्लिक. आणि नंतर प्रश्न उपस्थित झाला की हा पब्लिक रोड आहे किंवा कसे. पाटील म्हणायला लागले नाही, हा रोड आमचा आहे, आम्ही 300 एकरचे मालक होतो, आज 3 एकर असं तर काय झालं, पण रोड आमचा आहे. असं त्या कोण पाटील असतील तर काही विचार करू नका, आपण पाटील सहज म्हणतो कोणाला, पाटील म्हणजे मोठे लोक. मग त्या ठिकाणी प्रश्न असा निर्माण झाला की आता पाटील तर म्हणाले हे रोड आमचा आहे, जमीन आमची आहे. मग तिथं असं एक स्टेटमेंट आलं रेकॉर्डवर की त्या गावचा एक ओल्ड एज्ड हेडमन, काय त्याला म्हणायचं आपण, सरपंच म्हणा, पोलीस पाटील, जो की मयत आहे, त्यानं एक पूर्वी स्टेटमेंट सांगितलेलं आहे की नाही, हा जो रस्ता आहे त्या गावाच्या बाहेरून तुम्ही येतात तर हा रस्ता हा पब्लिकचा आहे. जरी ह्या बाजूनं आणि ह्या बाजूनं पाटलाची जमीन असली तरीसुद्धा हा रस्ता मात्र पब्लिकचा आहे, असं त्यानं एक स्टेटमेंट करून ठेवलं आहे. तर ते स्टेटमेंट हे रिलेव्हंट असेल. काय म्हणून? ओपिनियन ॲज टू पब्लिक राईट ऑर कस्टम ऑर जनरली मॅटर्स ऑफ जनरल इंटरेस्ट, अशा कुठल्याही स्वरूपामध्ये या ठिकाणी त्या व्यक्तीचं स्टेटमेंट हे रिलेव्हंट ठरेल. नेक्स्ट, सबसेक्शन 6(5) or relates to the existence of relationship. हे काय हो? or relates, काय रिलेट्स? स्टेटमेंट कोणाचे? त्या 4%चे. त्या चौघांना विचारायचं नाही आपण, मग वाचायचं पुढे. or relates to the existence of relationship. When the statement relates to the existence of any relationship by blood, marriage or adoption between the person as to whose relationship by blood, marriage, adoption the person making the statement had special means of knowledge, and when the statement was made before the question in dispute was raised. आता रिलेशनशिप अस्तित्वात असल्यासंबंधीची स्टेटमेंट्स आहेत, आणि ही स्टेटमेंट कधी केली? त्याच्याबद्दलचा वाद, तो प्रश्न उपस्थित होण्याच्या पूर्वीच केलेली ती स्टेटमेंट आहे. कशाबद्दलची? रिलेशनशिप. कशा प्रकारची रिलेशनशिप? बाय ब्लड, मॅरेज, ॲडॉप्शन. याच्या व्यतिरिक्त आणखी दुसरा कुठला प्रकार आहे का रिलेशनशिपचा? एवढेच आहेत. ते लिव्हिंग काय त्या नवीन, त्याला काही घेतलेलं नाही कायद्याने, पण कायद्याप्रमाणे तेवढं 3 मला तेवढंच माहिती आहे. ब्लड, मॅरेज, ॲडॉप्शन या प्रकारच्या रिलेशनशिप्सचं अस्तित्व असण्यासंदर्भातलं केलेलं कथन, जे की या रिलेशनशिपच्या बाबतीतचा प्रश्न उपस्थित होण्यापूर्वीच केलेला आहे, ते स्टेटमेंट कोणी केलं? द पर्सन हू हॅड स्पेशल मीन्स ऑफ नॉलेज. ज्याला माहिती आहे त्यानंच केलेलं हे स्टेटमेंट आहे की या कारणामुळं याला ह्या गोष्टी माहिती होत्या. स्पेशल मीन्स ऑफ नॉलेज अशा व्यक्तीनं केलेलं स्टेटमेंट तशा रिलेशनशिपबद्दल असा प्रश्न निर्माण होण्याच्या पूर्वी, तर ते स्टेटमेंट त्या रिलेशनशिपला अस्तित्वात असण्यासंबंधीचं असेल तर मग मात्र ते रिलेव्हंट ठरतं. द एक्झाम्पल, द क्वेश्चन इज वेदर ए हू इज डेड वॉज अ फादर ऑफ बी. ए मयत आहे आणि प्रश्न उभा राहिला की हा बीचा फादर, पिता आहे किंवा कसे. ॲट दॅट टाइम अ स्टेटमेंट बाय ए दॅट बी वॉज हिज सन इज अ रिलेव्हंट फॅक्ट. कधी? आता ॲट दॅट टाइम म्हणजे कधी? करेक्ट, जेव्हा तो क्वेश्चन आला. आता हे स्टेटमेंट त्याला कधी केलेलं आहे? बिफोर डेथ.
जेव्हा त्या एला मुलगा झाला, गावामध्ये त्यानं साखर वाटली, पेढे वाटले. आम्हाला आज एक दिव्य पुत्ररत्न त्या प्राप्त झाले आणि तो खुश झाला. किंवा त्याने त्याच्या एका मित्राला पत्र लिहिलं, जन्मलाच ना सगळं हे सगळं, आणि मग मेला तो. म्हणजे स्टेटमेंट मेड बिफोर द कॉन्ट्रावर्सी इन क्वेश्चन अरोज. आणि नंतर मग लॅटर ऑन मग हे चिरंजीव गावातून जे गायब झाले ते गायबच झाले. 20 वर्षानं परत प्रॉपर्टी, माझी प्रॉपर्टी आणि मी याचा मुलगा. इमॅजिनेशन, एक्झाम्पलमध्ये इमॅजिनेशनमधून तुम्हाला प्रोव्हिजन असं यावं लागणार आहे. प्रवास असा आहे आपला. आणि मग त्यावेळेस अरे हा कोण आहे की, मग त्यानं सांगितलं नाही, म्हणले मी ह्याचा मुलगा आहे याचा. मग हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मग कुठेतरी त्या एनं केलेलं एक स्टेटमेंट समोर आलं रेकॉर्डवरती की बी वॉज हिज सन अँड इट बिकम्स रिलेवंट. इट रिलेट्स टू एक्झिस्टन्स ऑफ रिलेशनशिप इन बिटवीन ए अँड बी ॲज अ फादर अँड सन. बरोबर. नेक्स्ट, or is made in will or did relating to family affairs. आता स्टेटमेंट कुठे गेले? स्टेटमेंट्स हे कुठे केलेले आहेत? इन विल मृत्यूपत्र, और डीड रिलेटिंग टू फॅमिली अफेअर्स. अफेअर्स म्हणजे आपले ते अफेअर्स नाहीत, फॅमिली अरेंजमेंट, कौटुंबिक व्यवस्था. या सदराखाली जर एखादा डॉक्युमेंट किंवा दस्त तयार करण्यात आलेला असेल किंवा एखादं मृत्यूपत्र त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं असेल तर त्या डीडमध्ये किंवा त्या विलमध्ये करण्यात आलेली स्टेटमेंट. आणि हे स्टेटमेंट कधी केली असावीत? बिफोर द क्वेश्चन इन डिस्प्यूट वॉज अराइज्ड. कंडिशन वन अँड द सेम. वादातला प्रश्न उद्भवण्यापूर्वीच त्या विलमध्ये किंवा त्या फॅमिली अफेअर्सच्या डीडमध्ये तशा प्रकारची स्टेटमेंट्स ही करण्यात आलेली असतील तर ते स्टेटमेंट्स हे रिलेव्हंट होय ॲज पर सेक्शन 32(6). ओके. आता याच्यामध्ये वेन द स्टेटमेंट रिलेट्स टू द एक्झिस्टन्स ऑफ एनी रिलेशनशिप बाय ब्लड मॅरेज अडॉप्शन बिटवीन पर्सन डिसीज्ड अँड is made in will or deed relating to the affairs of family to which any such deceased person belong, and such statement can be made before the question in dispute was arised. आता हिने असं थोडंसं फिरून घेतलेलं आहे. उदाहरण देतो. द क्वेश्चन इज दॅट व्हॉट वॉज द डेट ऑफ बर्थ ऑफ ए. तेच उदाहरण आहे. व्हॉट वॉज द क्वेश्चन इज दॅट व्हॉट वॉज द डेट ऑफ बर्थ ऑफ ए. A letter from A's deceased father to his friend announcing the birth of A on a given day is a relevant fact. ग्रामपंचायतच्या रेकॉर्डला याच्या जन्मतारखेची नोंदच नाही, परंतु त्याचा जन्म झाल्या त्याच्या वडिलाला एवढा आनंद झाला त्यांनी त्याच्या सगळ्या मित्राला पत्र लिहिले. आता पत्राचा विषय संपला, आता मोबाईलचे टेक्स्ट पत्र लिहून टाकले. या दिवशी आम्हाला अशा प्रकारचा दिव्यरत्न असा एक आमचा पुत्र जन्माला आलेला आहे. मग त्यानं काय केलं, पत्रामध्ये तारीख टाकली. मग ते स्टेटमेंट झालं इन रिटर्न. आणि हे कुणी केलेलं आहे? त्याच्या वडिलांना. वडिलाला माहीत ना हे मुलगा कधी जन्माला हे काय केला म्हणून. वडिलांना एवढी ॲक्युरेट माहिती कुणी देणारच नाही. मग त्या वडिलांनी त्याच्या मित्राला कळवलं आनंदामध्ये, मला मुलगा झाला, आमचा ते कुलदीप मिळाला. मग त्या खुशीमध्ये त्यांनी त्या मित्राला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्या मुलाची बर्थ डेटसुद्धा सांगण्यात आलेली होती. मग प्रश्न काय आलेला आहे? व्हॉट वॉज द डेट ऑफ बर्थ ऑफ ए. मग स्टेटमेंट मेड बाय हिज फादर इन रायटिंग इट बिकम्स रिलेव्हंट. आता हे बसल्यावरती
when the statement relates to existence of any relationship by blood, marriage, adoption. हे कुठे बसेल? बाय ब्लड याच्या संदर्भातलं स्टेटमेंट आहे. आणि हे कोण केलंय? किंवा आणि इज मेड इन अ विल ऑर डीड रिलेटिंग टू द अफेअर्स ऑफ द फॅमिली, हे वेगळा भाग. टू विच एनी सच डिसीज पर्सन बिलॉंग अँड सच स्टेटमेंट मेड बिफोर द क्वेश्चन इन डिस्प्यूट वॉज अराइज्ड. अशा परिस्थितीमध्ये अधीन राहून त्यानं केलेलं ते स्टेटमेंट आहे, म्हणून ते स्टेटमेंट हे रिलेव्हंट होय ॲज पर सेक्शन 32 सबसेक्शन 6. नाव 7 or in document relating to transaction mentioned in section 13A. 13A काय सांगतो? सेक्शन 13 झालाय, आठवतो, वाचलाय? तर तोच 13A या ठिकाणी आलेला आहे. When a statement is contained in any deed, will or other document which relates to any such transaction as mentioned in clause A of section 13, it becomes relevant. तेरा ए परत एक वेळ सांगायची गरज आहे का? फॅक्ट रिलेव्हंट वेन राईट ऑर कस्टम इज इन क्वेश्चन. याच्यामध्ये 13A, एनी ट्रान्झॅक्शन बाय विच द राईट ऑर कस्टम इन क्वेश्चन वॉज क्रिएटेड, क्लेम्ड, डिनाईड, असर्टेड, मॉडिफाईड, रिकॉग्नाइज्ड ऑर विच वॉज इनकन्सिस्टंट विथ इट्स एक्झिस्टन्स, असं आपण सेक्शन 13A मध्ये पाहिलेलं आहे. तर या ट्रान्झॅक्शन 13A मध्ये दिलेल्या ट्रान्झॅक्शनच्या संदर्भातली स्टेटमेंट्स जर एखाद्या डॉक्युमेंटमध्ये केलेली असतील तर ती स्टेटमेंट्स ही रिलेव्हंट होय. डॉक्युमेंट कुठला कुठला असेल मग? एनी डीड, विल ऑर अदर डॉक्युमेंट विच रिलेट्स टू एनी सच ट्रान्झॅक्शन ॲज मेन्शनड इन क्लॉज A ऑफ सेक्शन 13, it becomes relevant as per subsection 7 of section 32 of Evidence Act. And lastly, 8 is made by several person and express feeling relevant to matter in question. काय केलं? इज मेड बाय सेव्हरल पर्सन्स, जे की त्या 4 प्रकारामध्ये मोडतात. अँड एक्सप्रेस फिलिंग, त्यांना जे काही त्या ठिकाणी वाटलं हे दर्शवणारी फॅक्ट ही रिलेव्हंट असेल, ज्याचा संबंध हा मॅटर इन क्वेश्चनशी येतो किंवा आलेला असेल तर. उदाहरण, A shoes be for libel in a paint caricature exposed in shop window. Libel, one of the kind of defamation. तर एनं बी वरती बदनामीचा दावा, डिफॉर्मेशनचा दावा दाखल केला आणि काय केलं त्यानं? बीनं त्याचं एक व्यंगचित्र काढलं, पेंट कॅरिकेचर व्यंगचित्र, आणि ते काढून दुकानाच्या खिडकीमध्ये लटकून ठेवलं. मग ते अशा पद्धतीने काढलं. व्यंगचित्र म्हणल्यानंतर काय झालं? लोकांचा एक हास्याचा विषय होऊन बसला, ट्रोल करणं. आता ह्याच्यामध्ये त्या ट्रोल करायला लोक, अरे हेच आहे, हा हेच आहे, तो हेच चित्र काढले. काय चित्र काढले हो ना? त्याला शिंग पण काढले. आता व्यंगचित्र म्हणलं तर काहीतरी त्याला थोडंसं व्यंग दाखवावं लागेल ना, जे की ॲबनॉर्मल पर्सन म्हणून. आणि मग त्यामुळं काय झालं? येणारे स्पेक्टॅटर्स, जे कोणी येईल जाता येता पाहिलं, अरे हे तर हेच आहे, आणि त्याला सांगायले तुझं चित्र काढलं तिथं, हसायला लागले. परत व्यंगावर लोक हसतात, तुमच्या दुःखावर लोक हसतात, तुमच्या हुशारीवर लोक नाराज होतात, तुमच्या चांगलेपणावर लोक नाराज होतात, पण तुमच्या व्यंगावर दुःखावर हसतात. मग तशी हे हसणारी लोक त्या येला सारखं भेटायला लागले. मग चिडून त्यानं ते दावा दाखल केला. आणि मग द क्वेश्चन इज ॲज टू सिमिलॅरिटी ऑफ कॅरिकेचर अँड इट्स लिबेलियस कॅरेक्टर. प्रश्न काय आला की ते काढलेलं व्यंगचित्र खरंच ह्या एचं आहे का, त्याचं आणि एचं साधर्म्य आहे का, मिळतं जुळतं आहे का, आणि त्याच्यामुळे याची बदनामी होते किंवा कसे, अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला. द रिमार्क ऑफ क्राऊड ऑफ स्पेक्टॅटर्स ऑन दिस पॉईंट मे बी प्रूव्ड.
मग त्या ठिकाणी त्या जमावानं जे काही पाहिलं केलं बोललं एकमेकाला पत्र लिहिले परत त्यांनी सांगून टाकलं असं असं झालं ते वॉट एव्हर मे बी स्टेटमेंट त्यांनी केली ती सर्व स्टेटमेंट हे त्या ठिकाणी प्रूव्ह केली जाऊ शकतात. म्हणजेच सबसेक्शन 8 हा इज मेड बाय सेव्हरल पर्सन अँड एक्सप्रेस फिलिंग रिलेव्हंट टू मॅटर इन क्वेश्चन. ओके, समजते सर्वांना? तर आज इथे थांबूया आपण. आपला सेक्शन 32 या ठिकाणी संपला.